हरिओम. अध्याय 5. ओवी क्रमांक 15 ते 25. श्री भगवान उवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचं अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. पण या दोहोपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच श्रेयस्कर आहे, कारण तो जाणत्या नेणत्या सर्वांना सुलभ आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास आणि कर्मयोग विचार करून पाहिलं तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी पण जाणते आणि नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना आणि बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यासाठी हा कर्मयोग साधन आहे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. आता एवढ्याकरता मी तुला कर्मसन्यास करणाऱ्यांचं लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असं तू सहजच जाणशील. ज्ञेयः स नित्य संन्यासी, यो न द्वेष्टि न कांक्षति, निर्द्वंद्वो हि महाबाहो, सुखं बंधात् प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची इच्छा करीत नाही, असा कर्मयोगी नित्य संन्यासीच जाणावा. राग द्वेषादी द्वंद्वरहित असलेला तो बंधापासून अनायासे मुक्त होतो. तरी गेलियाची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरु जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला,
म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे. जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणूनी. देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये. तैते कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेनी उपाधी ना कळिजे तो कर्मबंधी. जयाची ये बुद्धी संकल्पु नाही. म्हणून कल्पना जै सांडे तैची गा संन्यासू घडे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. तरी गत गोष्टींची जो आठवण करीत नाही, काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल असतो आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझं यांचं स्मरणच राहिलं नाही, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असं तू जाण. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे जे मन तेच स्वभावतः निस्संग झालं आहे. पहा, विस्तव विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येतं, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो उपाधीत असून सुद्धा कर्मबंधात सापडत नाही. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणूनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. हरिओम.